ईश्वरी भिसेला वेळेवर उपचार न मिळाल्याने महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने डॉक्टर घैसास यांना गुरुवारी नोटीस पाठवली आहे। घैसास यांच्याकडून सर्व तपशील मागवण्यात आलाय। गेल्या आठवड्यात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस पाठवून ईश्वरी भिसेच्या उपचार प्रक्रियेमध्ये किती डॉक्टर सहभागी होते याची माहिती मागवली होती। नोटीसला उत्तर देताना रुग्णालयाकडून डॉक्टर घैसास हे ईश्वरी भिसेच्या उपचार प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आता डॉक्टर घैसास यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत। अमोल, काय अधिकची माहिती? नीलम, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी ही नोटीस आहे ती सुश्रुत घैसास जे दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत यांना पाठवलेली आहे आणि या नोटिसीमध्ये ईश्वरी भिसे ज्यांचा उपचार न दिल्यामुळे दुसऱ्या रुग्णालयामध्ये मृत्यू झाला त्या संदर्भातली माहिती आहे ती यामध्ये मागवण्यात आलेली आहे। ईश्वरी भिसे ज्यावेळेस उपचारासाठी रुग्णालयामध्ये गेलेल्या होत्या त्यावेळेस कोणत्या डॉक्टर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते किंवा त्यांच्या सोबत होते आणि किती डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी समोर होते याची सगळी माहिती आहे ती यामध्ये मागवलेली आहे। आणि कुठेतरी आता डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अडचणी वाढण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण भिसे कुटुंबियांकडून ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला डॉक्टर घैसास हे जबाबदार असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असंही म्हटलंय। याआधी डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी या संपूर्ण घटनेनंतर राजीनामा सुद्धा दिलेला आहे, पण त्यांच्यावर कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी होत असताना आता महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलने देखील डॉक्टर सुश्रुत घैसास यांना नोटीस बजावलेली आहे आणि या नोटिसीला आता डॉक्टर घैसास काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं असेल आणि त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे ते त्यांची भूमिका किंवा ते काय कारवाई करतील हे स्पष्ट होणार आहे। पण या संपूर्ण निमित्ताने पुन्हा एकदा डॉक्टर घैसास यांच्या अडचणी मात्र वाढण्याची शक्यता आहे। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।